मनसैनिकांना राज ठाकरेंनी मराठीबाबतचं आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले आहेत। राज ठाकरेंनी एक पत्र काढले आणि या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। सरकारने आता बँकांना मराठीचा सन्मान करायला लावावा असं राज ठाकरे म्हणतात। कायदा हाती घेण्याची आपली इच्छा नाही असंही राज ठाकरेंनी बोलून दाखवलं। दरम्यान राज ठाकरेंनी नेमके काय आदेश दिले आहेत आपण पाहूया। एक पत्र काढून राज ठाकरेंनी या संदर्भात आपली भूमिका मांडली। महाराष्ट्रामधल्या बँकांमध्ये मराठीत व्यवहार होतात की नाही हे पाहण्याचा आदेश मी दिला होता। तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं। मराठी भाषा, मराठी माणूस यांना कोणीही गृहीत धरू शकत नाही हा संदेश गेला। तसंच सर्वदूर असलेली मनसेची संघटनात्मक ताकदही दिसली। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सरकारची आहे असं राज ठाकरेंनी आता म्हटलेलं आहे आणि आपली भूमिका जाहीर केली आहे। रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं आता सरकारची जबाबदारी आहे। कायदा हातात घेण्याची इच्छा आम्हालाही नाही। सरकारनं बँकांना, इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावावं। तुर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका असं म्हणतात राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना। त्यांनी आता ही माहिती दिली। मराठीचा अपमान केला जात असेल तर मनसैनिक तिथे चर्चेसाठी पुन्हा जातील असंही या पत्रामध्ये राज ठाकरे म्हणतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।